बरं आता नटी झाला, दमल्या बाबा झाला, तर ईमेल फिमेल हा एक वेगळाच विषय तुम्ही नंतर खूप वेगळा आणला. विषय. म्हणजे ईमेल फिमेल या चित्रपटात तुम्ही लेखक दिग्दर्शक होता आणि त्यात विक्रम गोखले होते. विक्रम गोखले यांचं मोठं काम करेक्ट होतं करेक्ट करेक्ट. आणि नदीम श्रवण यांचं संगीत होतं. बरोबर. अशा मोठ्या टीम सोबत काम करताना क्रिएटिव्ह प्रोसेस. मी भोरला हम्म. माझा जो एडिटर मित्र आहे केतन माडीवाले, तो आमच्या दमली बाबाची कहाणी सिनेमाचा एडिटर. तर तो दिवसा शूटिंग करायचा आणि मी रात्री एडिटिंग करायला जायचो भोरमध्ये. बरं. मी आणि माझी मिसेस भक्ती आम्ही भोरला पोहोचलो आणि एडिटिंग करता करता आम्ही जरा ब्रेक जेव्हा घ्यायचो ना, तेव्हा त्याच्या स्क्रीनवरती एक विंडो पॉपिन व्हायची आणि तो दाबायचा. ती परत पॉपिन व्हायची, तो परत दाबायचा. माझी मिसेस वॉशरूमला गेल्यानंतर मी पटकन म्हणलं, काय दाबतो रे तू, काय लपवत फुडलं? तो हसला. म्हणलं शेवटी आता तुम्ही नका बघायला. म्हणलं का, काय झालं? ते मला ओपन केलं. तिकडे काहीतरी ना विचित्र ऑड मेसेज आला होता. तो जो हाय ट्रॅपवाला असतो ना, हो त्या टाईपचा. हाय आय एम फला फला, यू वॉन्ट टू मीट मी वगैरे. बरोबर बरोबर. म्हणलं यार हे असं येतं. हम्म. म्हणलं हो, आता तुम्ही आहे कुठल्या जगामध्ये म्हणला, की डायरेक्ट इन्व्हिटेशन असतात म्हणला, पैसे द्यायचे, व्यवहार करायचा वगैरे वगैरे. वन नाईट स्टँड वाली गोष्ट असते. आयला म्हणले भारी आहे गाड्या म्हणलं एकदम. आणि मी शांत व्हाल म्हणलं बंद करा आता. माझी मिसेस आली आणि पुढचं काम संपवलं. मी ड्राईव्ह करत असताना माझ्या डोक्यात सतत तोच विचार चालू झाला. ती विंडो पॉपिन होते, विंडो पॉपिन होते. म्हणलं ह्याला जर एखादा मध्यमवर्गीय भाबडा माणूस जर फसला तर त्याची स्टोरी काय असू शकते. नाही घडतात ना अशा गोष्टी बऱ्याच. आणि ते कथा बेज मला तिथनं मिळालं आणि ती मी कथा लिहून पूर्ण केली. त्यावेळेस मी गोरेगावला राहायचो फिल्म सिटीच्या जवळ आणि मी अंघोळ करता करता बायकोला म्हणलं एक नाव लिही पटकन. दरवाजा उघडलं बायको, क्रिएटिव्ह प्लेस आहे ती, अंघोळ करताना बाथरूम. मी अंघोळ करता करता अंघोळ पाणी टाकताना बायकोला म्हणते नाव लिही जरा. ती म्हणली कसलं नाव लिही? तू बघ ते एवढं लिही ईमेल फिमेल. ते मेलच्या माध्यमातून आलेलं असतं ना, तर ईमेल मधली फिमेल अशा अर्थाने ते नाव लिही म्हणलं. आणि ही गोष्ट ताजी माझी तयार झाली होती आणि मला चांगलं वाटतं. मी संभाजी सिरियल संपवली होती आणि आता मी नवीन काहीतरी काम सुरू करणार होतो. आणि जानेवारीमध्ये मला 18 साली जानेवारी 18 मध्ये मला त्यांनी फोन केला की योगेश या जरा मीटिंग करायची. म्हणलं काय झालं? मी या तर खरं. आणि मग बसलो. मनीष पटेल, शैलेश कोते, महेश कोते, सुरेश कोते, सगळे ती कोते फॅमिली सगळी रॉयल माणसं एकदम. त्यांनी ती गोष्ट ऐकली, डन, अप्रूव्ह. तिसऱ्या महिन्यात संदीपजी प्रोडक्शन एक्झिक्युशन सुरू झालं आणि विक्रम गोखले चेहरे ऑन द टॉप, जे आता पण मग तुम्ही प्रश्न विचारलात, की माझ्या डोक्यात कास्टिंग घोळत असताना शंतनू कुलकर्णी, निखिल रत्नबारकी, त्याचा मित्र कांचन बगारे, त्यांचा एक कलिग विजय पाटकर, सुनील गोडबोले, हे सगळं कास्टिंग होतं. पण मला तो ऑफिसर जो आहे तो कोणतरी चांगला ऑफिसर, मोठा काहीतरी कॅरेक्टर पाहिजे होतं. माझ्या डोक्यात पक्क झालं की विक्रम काका मला हवेत ह्या रोलसाठी.